हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला तर बनवूया आपण आज पालक पनीर पुलाव। खायला खूप मस्त लागतो आणि मी प्रमाणासहित तुम्हाला सांगणार आहे। तर आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया। तर 1 किलो पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली, आणि आता त्याला आपण ब्लांच करून घेऊया, म्हणजेच गरम पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे। उकळून आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून आपण याचा पेस्ट बनवायचा। थंड करून घ्यायचं आणि नंतर त्याचा पेस्ट बनवायचा। या पद्धतीने उकळून घेतलेली आहे पालक। आणि आता थोडं मिरच्याचा पेस्ट बनवूया। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने हिरव्या मिरच्याचा पेस्ट बनवायचा आहे, किंवा सांबार आणि पुदिना पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि त्याचाही पेस्ट बनवू शकता। तर आता पालक थंड झालेली आहे, त्याचा पेस्ट बनवून घेऊ आपण। पाणी न टाकताच पेस्ट बनवायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं असं 2-3 चम्मच पाणी टाकायचं, जर पेस्ट होत नसेल तर। पण पाणी त्याला पकडून असते, त्यामुळे त्याचा पेस्ट सहज होऊन जातो। तर एक मोठा कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मस्तपैकी असं गरम झालं की त्यामध्ये सगळे गरम मसाले, खडे मसाले जे असतात त्याची आपण फोडणी देणार आहोत। या पद्धतीने सर्व गरम मसाले छान तडतडायला लागले की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। मसाले छान परतून झाल्याच्या नंतर आपण 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते टाकलेले आहेत। ते छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे। अद्रक लसूणचा चांगला भरपूर असा पेस्ट टाकलेला आहे आणि पेस्ट छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकलेली आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। हिरव्या मिरच्याची पेस्ट छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण सुखे मसाले म्हणजेच तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। भात बनवत आहोत त्या हिशोबाने मिठाचं प्रमाण घ्यायचं आणि तिखट आपण अगदी थोडंसं टाकलेलं आहे। आणि पुलाव मसाला टाकलेला आहे 2 मोठे चम्मच भरून, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे। सर्व मसाले छान परतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये पालकचा पेस्ट टाकलेला आहे आणि पेस्ट आता तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटं। पालकला स्वतःचा काही टेस्ट नसतो, म्हणून आपण त्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे पालकला छान चव येते। पालक छान परतून घेतल्याच्या नंतर बघा किती छान परतून झालेली आहे। तर मी 1 किलो बासमती तांदूळ घेतला होता, त्या तांदळाला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत टाकून ठेवलं होतं आणि तो तांदूळ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपण याला छान परतून घ्यायचं आहे। तांदूळ टाकल्याच्या नंतर तुम्ही ह्यावेळेस तिखट मीठ आपलं चव चेक करून घ्यायची आहे। कधी कधी हिरव्या मिरच्या तिखट नसतात तर आपण लाल तिखट टाकू शकतो। आणि छान 5 ते 10 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर पालकमध्ये तांदूळ छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे। पनीर हा तुम्ही भात शिजल्याच्या नंतरही टाकू शकता, पण आपण कुकरमध्ये बनवून राहिलेला आहो म्हणून सगळं सोबतच टाकत आहे। आणि 3 ग्लास तांदूळ होते, ते 1 किलो तांदूळ मोजल्यानंतर 3 ग्लास होते। 3 ग्लास पाणी गरम केलं आणि गरम पाणीच टाकलेलं आहे। वरून थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्या करून घेतल्या। कुकर थंड झाल्याच्या नंतर बघा हा आपला पालक पनीर पुलाव तयार आहे आणि त्याला बारीक चिरलेला सांबार लावलेला आहे वरून। आणि मस्तपैकी आता हा आपला पालक पनीर पुलाव तयार आहे। तर दहीचा रायता, कढी, आपण महाराष्ट्रीयन लोक जास्त करून कढीसोबतच खात असतो, पण दह्याच्या चटणीसोबत छान वाटते। कांदा मिरची बारीक चिरून त्यामध्ये दही टाकून थोडासा तडका टाकून जर दहीचा रायता बनवला तर ते खूप छान लागते ह्याच्यासोबत। तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे। जे मुलं पालक नाही खात त्यांना पण या पद्धतीने आपण पालक चारू शकतो। पालक पनीर पुलाव हा आपला तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।